नाथ पवार पाटोदा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर। मला 5 एकर शेती आहे। 2 एकरवर सोयाबीन केलं आणि 2 ट्रॅक्टरनं पेरणी केलं। ते अंदाजे 16 ते 20 जूनच्या दरम्यान झाली। जे टोकलं त्याला बियाणं फार कमी एकरी 10-12 किलो बियाणामध्ये टोकन झालं आणि त्याला जे ट्रॅक्टरनं पेरला 25 किलो एकरी बियाणं लागलं। म्हणजे बियाणामध्ये विशेष बचत आहे। आणि शेंगाची संख्या म्हणलं तर ते पेरलेक्षा जवळपास दुप्पट आहे। तरी पुन्हा ह्याच्यामध्ये पाऊस ज्यावेळेस नाही पडलं त्यावेळेस पाणी वगैरे दिलं, त्याच्यामुळे सगळे पीक परिस्थिती बरी आहे आणि शेंगांची बरी आहे। मुळे पेरलेल्यापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या सरीवर जे केले ते पिकाची परिस्थिती समाधानकारक वाटते। आणि ह्याच्यावर तुम्ही सोयाबीन काढल्याच्या नंतर हरभरा पण टोकून ह्याच्यावर जे आहे ते आंतर मशागत काही नाही करता। हे काढल्यानंतर काय करेल की रबी आपल्याला टोकन जे कोणतं काय पेरणार, शहर म्हणा मका म्हणा, ते हा खर्च वाचेल। जी चिमणी होती पाणी लागत होतं त्याला काय फायदा ते तरी 2 क्विंटल झालं नसता, ते तर क्विंटल माल होईल एकरी असं आहे। म्हणजे सरी पद्धत फायदा म्हणजे 20 करून तरी ते रनाला पाहिजे आहेत आपल्याकडच्या साक्षीत। आता ही रोगसंख्या केल्यामुळे हवा खेळून शेंगा की आपण डायरेक्ट मध्ये पाणी तरी लाईट हातून पाणी तरी ते मधून ते केशन पद्धतीनं हे करून सजून जाते। असं द्यायला सात्री आपला सुद्धीचा आहे। एकरी मध्ये सोडून कुंजीनं आळीनं फवारणीमध्ये सुरुवाती काळात पुन्हा हे सुद्धा यामुळं ते विसरक ना सोबतच्या चित्र आहे एक तर त्या 300च्या जवळपास शेंगा